काय शिकायचं, टू कन्वर्ट मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू द व्होल्टमीटर. हाऊ टू कन्वर्ट द galvanometer to a voltmeter. Here this is a galvanometer and we have to convert the galvanometer into the voltmeter. आधीच्या केसमध्ये काय केलं होतं आपण, आधीच्या केसमध्ये आपण गॅल्व्हनोमीटरला कशामध्ये कन्वर्ट केलं होतं, ॲमीटरमध्ये. या ठिकाणी आपण हे बघा, हा कम्प्लीट इज अ ॲमीटर. हा जो ब्लॅक बॉक्स दिसत आहे, कम्प्लीट बॉक्स इज अ ॲमीटर. ओके, आणि ॲमीटर कसा लावला आपण, सिरीजमध्ये लावलं. म्हणजे पहा कसं नाही सांगतो थोडंसं ते, हे साहजिक आहे कन्फ्युजन. जे फर्स्ट तुम्हाला पहिल्यांदा हे कन्फ्युजन 12वीच्या पोराला येतेच, परंतु मी सांगतो कसं असते तर. हे बघा, एक सर्किट आहे, हे सर्किट आहे, या सर्किटमधून करंट असं चालला आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे लावलं मिलीॲमीटर, दिस इज अ milliammeter, then you can measure the current. Okay, म्हणजे current passing through, current, because current is always passing through, always passing through, through म्हणतात त्याला. passing through म्हणजे current is always going through the ॲमीटर और एनी सर्किट. करंट हा कधी थ्रू जातो. ओके, आणि दुसरी गोष्ट, इफ यू वॉन्ट टू मेजर द व्होल्टेज, देन यू नीड द रेजिस्टन्स. ते कसं असलं पाहिजे, या दिस इज अ करंट आणि हा झाला करंट, हा चालला याच्यामध्ये, आणि याच्यामधून ते तुम्हाला व्होल्टमीटर कसं लावावं लागेल, त्या सर्किटला पॅरलल लावावं लागेल. This is a voltmeter and this is a voltmeter. Voltmeter and voltage can be measured across. Voltage कधीच थ्रू नसते. Voltage can be measured across the resistor. आता याच्यातलं रजिस्टरमधून जाणारा करंट मोजायचं असेल त्याला तुम्ही ॲमीटर लावून टाका. परंतु ह्या रजिस्टरमधला हे जे सर्किट आहे, कारण की याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणं मस्ट आहे. व्होल्टमीटरला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं मस्ट आहे. याला पॉझिटिव्ह निगेटिव्हची गरज नाही. हा इकडून चालला, हा इकडे निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, हे बरोबर आहे. परंतु हे बघा, हे सिरीज आहे, हे काय सिरीज आहे आणि हे पॅरलल आहे. व्होल्टमीटर बिकॉज व्होल्टेज कॅन बी मेजर अक्रॉस. नॉट थ्रू. व्होल्टेज कधीच थ्रू मोजलं जाते, कारण की व्होल्टेज जात नाही असं कधी. व्होल्टेजला मोजण्यासाठी 2 टर्मिनल त्याला अक्रॉस लावावं लागतं आणि ॲमीटरला एक टर्मिनल करंट जात असतं, कारण की करंट हा जाते, तो मेजर करता येते. पण व्होल्टेज हा कधी जात नसते, व्होल्टेज मेजर करावं लागतं. मोबाईल हे समजलं का. हा झाला व्होल्टमीटरचा आणि ॲमीटरचा कॉन्सेप्ट. म्हणजे ऑलरेडी तयार झालेला आहे हे व्होल्टमीटर, मिलीमीटर तयार झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, नाव हिअर यू वॉन्ट टू मेजर, यू वॉन्ट टू कन्वर्ट द व्होल्टमीटर इंटू ॲमीटर. मग वेगळा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला कन्वर्ट करायचा वेगळा तर नंतर सवाल आहे. मग तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे तर मग हे झालं गॅल्व्हनोमीटर, हा झाला गॅल्व्हनोमीटर. आता गॅल्व्हनोमीटर असा घेतला, तुम्हाला मिलीमीटर तयार करायचं आहे, ठीक आहे. मग त्याला तुम्ही एक रेजिस्टन्स पॅरलल लावा. ओके, हे झालं तयार. हे झालं व्होल्टमीटर, तुमचं गॅल्व्हनोमीटर तयार. म्हणजे हा झाला तुमचा मिलीमीटर तयार. हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे आणि हा शंट रेजिस्टन्स. दिस इज अ गॅल्व्हनोमीटर. मग तुम्हाला हे गॅल्व्हनोमीटर झालं तर हे पूर्ण तयार झालं, ॲमीटर तयार झालं. हे थोडा आवाज, थोडासा आवाज. हे कम्प्लीट ॲमीटर तयार झालं. याला तुम्ही गॅल्व्हनोमीटरला हे पॅरलल लावलं, परंतु कन्वर्ट झाल्यानंतर हा कम्प्लीट बॉक्स तयार झाला, तर हा झाला ॲमीटर तयार. ओके, मग तुम्हाला ॲमीटर वापरायचं आहे, वापरा, ठीक आहे. पण ॲमीटरच्या आतमध्ये काय आहे, याच्याशी या करंटशी याला काही घेणं नाही. ॲमीटर तयार झालं आहे ऑलरेडी, ॲमीटर तयार झालेलं आहे. पण ॲमीटर कसं तयार केलं आपण, ॲमीटर
करताना गॅल्व्हनोमीटरला पॅरलल लावा. आलं लक्षात? मग तुम्ही ते ॲमीटर लावताना ही सिरीजमध्ये लावा. कशामध्ये लावा? सिरीजमध्ये लावा. तोच करंट मोजला जाईल. पूर्ण ॲमीटर एका रेजिस्टरला सिरीजमध्ये लावला, मग ते मोजलं झालं. पण गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स पॅरलल लावलेला आहे. हा वेगळा कन्सेप्ट आहे, हा वेगळा कन्सेप्ट आहे. आपला सध्या कन्सेप्ट कोणता सुरू होता? फक्त गॅल्व्हनोमीटर टू ॲमीटर, आणि दुसरा आहे गॅल्व्हनोमीटर टू व्होल्टमीटर. मग गॅल्व्हनोमीटर टू ॲमीटर लावताना शंट करायचा. काय करायचा? शंट करायचा. आणि गॅल्व्हनोमीटर टू व्होल्टमीटर लावताना सिरीजमध्ये क्रॉस उलट आहे ते. काय उलट आहे? कारण की व्होल्टमीटर आपण पॅरलली मोजत असतो, व्होल्टेज पॅरलली मोजला जाते, आणि गॅल्व्हनोमीटरमध्ये करंट जो आहे हा सिरीजमध्ये मोजला जातो. परंतु त्या मोजण्याचा याचा संबंध त्या गॅल्व्हनोमीटरशी काहीच नाही. गॅल्व्हनोमीटरला तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल ॲमीटरमध्ये. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट द गॅल्व्हनोमीटर टू द ॲमीटर, देन यू नीड टू अप्लाय रजिस्टर इन सिरीज. देन ओनली इट कॅन मेजर. मग तुम्ही ते सिरीजमध्ये लावा की पॅरलमध्ये, तुमचा कन्सेप्ट, तुमचा प्रश्न आहे. ॲमीटर तयार झाला, विषय खतम. तुम्ही त्यातून काय मोजणार आहे? करंट मोजणार आहे, तो नंतरचा पार्ट. आता तसंच तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला काय करायचं आहे? व्होल्टमीटरमध्ये कन्वर्शन करायचं आहे. मग आता इथं मी काहीच लावलं नाही, पण मला हे मोजण्याकरता रेजिस्टन्स लागेल किंवा एखादा वायर लागेल, म्हणून मग मी याला एक रेजिस्टन्स लावतो. असं हा रेजिस्टन्स आहे, हा जाणारा करंट आहे, सिरीजमध्ये लावलं पाहिजे. मग आता मला व्होल्टमीटर पाहिजे. आता पहा, आता मी काय करतो? एक सर्किट घेतो. सर्किट बनून जाणारा करंट आहे हा, आणि याला एक रेजिस्टन्स आहे, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मोजायचं तुम्हाला. हे असं आलं, आणि जाणारा करंट आहे हा आहे. आणि याला कसं केलं आपण? हा जात असताना याला लावलं आपण गॅल्व्हनोमीटर. परंतु गॅल्व्हनोमीटरला लावताना तुम्हाला काय लावलं गेले? रेजिस्टन्स लावला गेले. ते कसं असलं पाहिजे? सिरीजमध्ये असलं पाहिजे. बिकॉज हिअर वी आर डेव्हलपिंग द galvanometer into voltmeter. This complete. This is complete a voltmeter. Okay, you can write this like. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स कंपल्सरी. त्याला एक्स्टर्नल रेजिस्टन्स आर एल म्हणतात, लोड रेजिस्टन्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ लोड रेजिस्टन्स. बिकॉज दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. ते पॅरललीच मोजलं जाते व्होल्टेज. व्होल्टेज कधीच सिरीजमध्ये नसते मोजलं जातं. सिरीजमध्ये मोजता येत नाही, पॅरलली मोजावं लागते. पण इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर, यू नीड टू अप्लाय R or resistance in series with. You need to apply. याचा हा वेगळा गोष्ट आहे, हा पूर्ण वेगळा, हा हे सर्किट आहे, पण हे झालं व्होल्टमीटर. Not only the cathode ray but also another ray just opposite to cathode ray in all respect was emitted from the anode which passed through the holes of the phosphorescent cathode. Voltmeter, complete voltmeter. Okay, so this is now आता करंट चालला इथं. ओके, करंट चालला तर करंट हा कम्प्लीट याच्यावरून चालला, हा सेम करंट आहे. ओके, आता आपण याचं सोल्युशन घेऊ, याच्यानुसार सॉल्व करू. देअरफॉर तर हा झाला आय जी. ओके, हा झाला पूर्ण आय जी, करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर, करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. देअरफॉर हिअर very high resistance X is connected to the series with the galvanometer for the purpose as shown in the figure. The value of the resistance can be calculated as follow. Now see here, this is a voltage. इथं बघा, हा व्होल्टेज आहे. व्होल्टेज इक्वल्स टू हा जितका व्होल्टेज आहे इथं, हा आय इथं व्होल्टेज जितका असेल तितकं इथं असेल, तितकंच इथंही असते, कारण की दिस इज पॅरलल. दिस इज अ पॅरलल. व्ही इक्वल्स टू आय इंटू आर प्लस I into G, because this voltage is going like this to 1. Therefore we have written here V equals to IG into X
आय जी, मग इथं जे व्होल्टेज आहे तोच आहे, इथचा व्होल्टेज आहे, इथं जेवढा व्होल्टेज आहे तितकंच इथं व्होल्टेज आहे. देअरफॉर व्होल्टेज व्ही इक्वल्स टू आय जी इंटू एक्स प्लस आय जी इंटू जी, बिकॉज दिस voltage equals to this voltage equals to this voltage. Therefore Ig into x plus Ig into G equals to V. Therefore आपण याला काय काढला आता, हा V काढला, इथं मायनस केला याला. Therefore Ig into x, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, सो दॅट वी हॅव टेकन दिस Ig into this side, V minus Ig into G. Therefore we have solved this one, याला सॉल्व केला, Ig डिवाइड केला, this will give x equals to V upon Ig into G. Therefore where Ig is the current flowing through the galvanometer. Okay, it gives the value of resistance X and Vg upon G. Therefore, this is vector. And this is V upon Vg is a NV. V upon Vg is the NV, the factor by which the voltmeter range is increased. किती फॅक्टर किती इन्क्रीज करायचे, 2 पट, 3 पट, 4 पट इन्क्रीज. देअरफॉर सिम्पल आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पहिल्यांदा. फॉर्म्युला कोणचा आहे आपला, I इंटू जी घेतला आपण इथं. all atoms of all the elements contain protons. त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं, atoms of the all elements काय आहे, protons. atoms of the all elements त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, protons. the properties of protons सांगितलं. This gives the value of x. ठीक आहे, proton is positively Solve this problem. mass आहे 1.67 into 10 to the बघा फार आपलं हे काय आलं इकडे, तुम्हाला मी समजून सांगतो लागेल. इथं बघा हा व्होल्टेज आहे, हा व्होल्टेज सप्लाय केला आपण V. ओके, तर हा आय जी आहे. ओके, हा आय जी इथून चालला, हा आय चालला. देअरफॉर दिस इज आय जी, आय जी इंटू जी. देअरफॉर व्होल्टेज व्ही इक्वल्स टू आय जी इंटू जी प्लस इंटू एक्स, हा अननोन रेजिस्टन्स एक्स. ओके, वी वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ एक्स. देअरफॉर दिस विल बी काय होईल या ठिकाणी, V minus Ig into G equals to Ig into X. We want the value of X. Therefore, V minus Ig into G Ig. Therefore, X equals to V upon Ig minus G. ओके, इथून तर त्या मॉडेलपर्यंत रीड कर फास्ट रीड कर म्हणजे मनात रीड कर आणि सांग मला. मी आतापर्यंत कथा वाचली, समजली असेल तर मला हो म्हण, नसेल समजली तुम्ही एकदा रिवाईज करायची. हो गेल तर पण ही कथा आता याच्या पुढची तू वाच, ते नाही तुला नाही गेलं झालं का, तुझं पटकन नेऊन ठेव. ठीक आहे. व्यवस्थित म्हणून उभी करशील. झालं का, चलो प्रॉब्लेम करा. Galvanometer has a resistance of 25 ohm. G ची व्हॅल्यू किती आहे, 25. ओके, G equals to 25 ohm. And
अँड स्केल ऑफ डिफ्लेक्शन म्हणजे आय जी गिव्स ॲट अ तर तू रोज बघू आता तुला समजून सांग. 25 मायक्रो एम्पियर. पेपर झाल्यानंतर मी परत एकदा इकडून रिवाइज करेन ते पूर्ण समजावून. 25 into 10 to the power minus 6 ampere. What resistance should be added to it to have a range of 10 volt? volt किती 10 volt. ठीक आहे मग काय आपला x इक्वल्स टू B upon p अपॉन G minus G. मायनस g. नाही बोलू लागते माझ्या मायक्रो एम्पियर गिवन जी इज हा एक मिनटं काय दिलं आहे करंट व्हॉट डिप्रेशन शुड बी ॲट मायक्रो एम्पियर 25 मायक्रो एम्पियर ओके राईट नो प्रॉब्लेम 25 ओहम ओके बरोबर आहे आय जी किती आहे आय दिला ठीक आहे नो प्रॉब्लेम करा खूप मोठी व्हॅल्यू घेऊन ते 10 अपॉन 25 into 10 to the power plus 6 बरोबर आहे मायनस 25 ते किती येईल 2.5 0.4 0.4 25 for the 2 upon 5 minus into 10 to the power 6 minus 25 हे झालं निघले पण झाले 25 कसं आहे एकदमच कमी आला ओके दिस विल बी इक्वल्स टू 2/5 म्हणजे किती होईल 0.4 into 10 to the power 6 minus 25 ते किती होईल 4 1 2 3 4 5 है ना बरोबर आहे ना मायनस 25 ते किती होऊन राहिलं 3 3 9 9 8 ओके 675 हो ओके 3999 975 975 आपण 875 दिलं 975 पॉईंट 39.75 10 to the power -3 इतकं आपण पॉईंटमध्ये नाही घेतलं तर इतकं आहे ते माझं महत्त्वाचं काय प्रॉब्लेम जेव्हा करतो आपण तेव्हा फॉर्म्युला समजला पाहिजे व्हॅल्यू कोणच्या पुटअप केला पाहिजे ते समजलं पाहिजे ते येते हळूहळू नो प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम now handle this problem so potentiometer has a resistance of 10 ohm galvanometer G दुधार कोडचं नाही ना खालचंच नाही ना वरचंच आहे ना फक्त दुधार कोडचं मॉडेल नाही ना दुधार कोडचं मॉडेल 10 ohm किती आहे 40 ohm ना 40 ohm काय म्हणते सांग त्यांनी ते फॉईल कुठे वापरलं ते समजलं वापरलं आहे okay and current ते गोल्ड 4 milliampere is need to for a full scale deflection म्हणजे IG milliampere is needed for the full scale deflection. What is the resistance and how it is to be connected to convert a galvanometer into the ammeter and into the voltmeter दोन्ही प्रॉब्लेम आले याच्यामध्ये तर पहिल्यांदा काय करू आपण what is the resistance and how it convert to the galvanometer and to the ammeter ammeterसाठी काय करावं लागेल आपल्याला R काढावं लागेल R इक्वल्स टू काय होतं आपला फॉर्म्युला IG अपॉन IG upon I minus IG IG into G. इंटू जी ठीक आहे हे याच्यावरून करा एक नंबर दुसरं V इक्वल्स टू X इक्वल्स टू V अपॉन B upon IG minus G. IG मायनस करा सॉल्व just like plums or dry fruits are distributing in pudding पुडिंगवर टाकलं केकवर टाकलेला चीज तशा टाईप
therefore it is known as a Coulomb-Purdy model. An atom was considered electrically neutral. Atomला काय म्हटलंय? Electrically neutral. The total positive charge of the atom was equal to the total negative charge. Number of protons equals to number of electrons. It is an atom would becomes negatively charged if it gain electrons and positively charged if it lost electrons. त्यामुळे atom would become negatively charged केव्हा जेव्हा तो इलेक्ट्रॉन गेन करते आणि पॉझिटिव्हली चार्ज काय करतो तो लॉस करतो. पॉझिटिव्ह केव्हा होतो जेव्हा तो काय करतो इलेक्ट्रॉन लॉस करेल. दिस मॉडेल इज फेल्ड टू एक्सप्लेन मेनी एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ अबाउट ॲटम्स. त्याच्यामुळे थॉम्सन मॉडेल काही ॲक्सेप्ट केलं गेलं नाही. आता पहा न्यूक्लियसचं काय म्हणलं. यस त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली घेतो अल्फा पार्टिकल्स कॅटेगरी एक्सपेरिमेंट. जर कोणी काय केलं बॉम्बार्ड केलं काय केली एक थिन शीट घेतली गोल्डची किती 0.00004 सेंटीमीटर थिकनेसची विथ अ फास्ट मूव्हिंग अल्फा पार्टिकल्स इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. आता पहा त्याच्यामध्ये काय केलं यांनी ठीक आहे सर बघू. एक्सप्लेन नाही केलं. देअरफॉर आणि फक्त एवढंच सांगितलं की R बॉम्बार्ड R equals to Ig अल्फा पार्टिकल 4 10 to the power है ना. -3 upon आणि याच्यातून काय केलं I minus Ig. आता I minus Ig कसा काढायचा? न्यूक्लियस झाला गोल्ड ॲटमचा तो I दिला 0.4. ठीक आहे. दिलाय काय? याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. ओके इथून त्यांनी रेस पास केली Better range, 0.4. ते इथून काय झालं म्हणते I equals to 0.4 ampere. पार्टिकल्स आहेत जे राहिले ते आणि हे स्मॉल डिफ्लेक्शन 0 पॉईंट मध्ये इथून स्ट्रॉंग डिफ्लेक्शन इथून आलं. ठीक आहे. 0.4 आहे की नाही हा? काय म्हटलंय तर हा किती आहे? मोस्ट ऑफ द 0.4 मायनस स्ट्रेट Ig किती आहे? 4 मोस्ट ऑफ द जे अल्फा 10 to the power कुठून गेले -3 कॉइल मधून गेले विदाउट एनी डिफ्लेक्शन Into फ्रॉम देअर 40. a small fraction of them were deflected from ठीक आहे. their original path by small angle. Only few particles bounced back. This जाऊन will परत be वापस आले. हे सगळं तुला त्याच्यात equals to 4 into 10 to the power Conclusion काय काढलं on the minus basis of 3 the observation रुद्र फोडणी काय केलं? upon Project 0.4 the most minus of the space in an atom was 0.0 empty because of the alpha particles went straight. ओके जिथे atom मध्ये most of the जी space आहे ते कशामुळे आहे अल्फा पार्टिकल्समुळे. into ते 40 सरळ जातात. दुसरं there was a heavy positively Into charged mass 40. in the atom which caused deflection. solve this. There was heavy किती होऊन राहिलं? positively charged 160 upon 396. mass in the atom. ज्याच्यामध्ये heavy positively charged 160. mass in the atom मध्ये. नाही मी याला सॉल्व केलं Deflection of into 10 to the power alpha minus 3. particle. ते कॉमन काढून This कॅन्सल minus Common नाही, deflection common of काढायचं कामच नाही. particles. The त्यात positively 0.4 charged ampere mass आहे. very small. आणि हा मिली अँपियर आहे. मी याला सॉल्व शकतो Small आहे. 0.004 अँपियर. ते centrally हा मी located ते because तसं few केलं म्हणजे particles तो bound 0.4 आहे त्याला 400 करून घेतलं आणि हा 4ला याचा 10 to the power 3 घेतलं. मग त्याला 400 केलं आहे त्याला 10 to power -3 मल्टिप्लाय करावं लागेल. ते कॉमन घेतलं मग वरतून खालचं 10 to power -3 कॅन्सल करून ठीक आहे ना. तर मग आता हे करू 0.004 वजा केलं तर किती येते? 396. हे किती येते? 396 0.396 ते कॅन्सल होऊन जाईल. तर मग हे कॅन्सल होऊन जाईल. हे होऊन जाईल. तर हे येते देअरफॉर दिस विल बी इक्वल्स टू 160 अपॉन 396 सॉल्व करा. पुढे 3 पॉईंट काहीतरी 0.3 काय केलं 160 ना 60 6 येऊन साईडला 416 4ला भागतीवर देणार 416 40 तुम्हाला ते विचारू नाही शकत कारण मी रीड नाही केलं मी न रीड करतो 40 ना 3 3 7 8 99 8 9 32 99 8 9 32 नाही 4 4 36 बरोबर 99 तर याला 99 केलं 40 99 नियर अबाउट 3 पॉईंट समथिंग हां 3 3 पॉईंट समथिंग 0.3 क्वेश्चन आहेत ना हे 0.3 समथिंग फॉर एक्झाम्पल 0.38 समथिंग फास्ट चेंज काय आहे ओके 3.999 10 to the power मोबाईल हे काय काढलं आपण हे काढलं खालचं नियर अबाउट 0.4 घेतलं नियर अबाउट 0.4
सोडतो हे असं कसं गेलं ओके 16 बरोबर 0.4 0 नाही बरोबरच आहे ठीक आहे ना common. टू कन्वर्ट गॅल्वनोमीटर इंटू द व्होल्टमीटर नेक्स्ट हा फॉर्म्युला वापरा देअरफॉर फी म्हणजे एक्स इक्वल्स टू ग्लोबल वॉर्मिंग इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू किती आहे बर्निंग काय असते? आय अपॉन I upon IG V upon IG व्ही अपॉन आय जी burning of fuel, cooking food, cutting woods for the furniture, air pollution, vehicle. minus G पाचने झाले का Solve नाही? this. हे किती आहे Example, टाकून तशी. V ते क्वेश्चन बाकी अजून काही chemical energy absorb. सांग ना तू. 0.5 Payout. Energy absorb केलं जातं. 0.5 आणि Current तुम्हाला range? घेऊन दिली म्हणतात एक दिवसात IG. बंद. IG किती आहे? 4 into 10 to power minus 3 मग? त्या दिवशी मला जी जी किती आहे 40 बायोमध्ये लिहून देतात. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला करावं लागते का? एक काम करतो मी तुला याची ही काढून देईन. एक्सरसाइज ते देईन. ठीक आहे? फक्त आता हे होऊ दे की थोडं फास्ट झालं. फास्ट म्हणजे थोडं 500 ना तू माझ्याकडे डेट आली. माझ्याकडे आधी आली असते तुला मला देण्यात आलं असतं. सणांच्या आधी. या दिवशी 416. सण आले मागच्या वर्षी. त्याच्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम 20 इलिमेंट लर्न करून ठेवलेत झालेत ना 340 320 हां बरोबर 340 बाय 40 बाय 4 85. 32 85 Also, you don't get any kind of difficulty. ठीक आहे इथं ते ते पण ना ते तिच्याच लेवलला बनवलं ना. ॲमीटर व्होल्टमीटर डिफरन्स आहे हे सिरीजमध्ये असते हे पॅरलमध्ये असते ॲमीटर हा पॅरलल आहे हा सिरीज आहे मिनिमम रेजिस्टन्स मॅक्झिमम रेजिस्टन्स हा फॉर्म्युला ओके शंट रेजिस्टन्स वगैरे काढता येते तुम्ही थोडंसं वाचून घ्या नेक्स्ट आहे मराठी चॅप्टर इथं एंडच आहे चॅप्टर एंड होऊन जाते पण ते तुमच्यात व्होल्टेज डिवायडर आहे आणि पॉवर रूल आहे तरी आहे ते प्रॉब्लेम येतात त्याच्यावर खाली एक परत विचारला जातात आपण ते डिस्कस करू द्या तो बुकांशी